कथेचं नाव पुरुषस्य भाग्यम. लेखक डॉक्टर वसंत कृष्ण वराड पांडे. ऑडिट दौऱ्यावरून मी जवळजवळ 3.25 महिन्यांनी परतलो होतो. विश्रांतीचा दिवस संपताच मी ऑफिसमध्ये गेलो. नेहमीप्रमाणे शेजारच्या खुर्चीवर नजर टाकली. तिथं बालसुब्रमण्यम बसला होता. मला नवल वाटलं. ती खुर्ची होती नाण्या करकरेची. आम्ही त्याला कुरकुरे म्हणत होता, हा भाग निराळा. त्या खुर्चीत हा मद्रदेशीय महाभाग कसा काय बसला बुवा? की नाण्याची ट्रान्सफर झाली होती दुसऱ्या सेक्शनमध्ये? मी बालूला विचारलं, हॅलो मिस्टर सुब्बू, आप यहाँ कैसे? हमारे इधर प्रमोशन हुआ ना, इसलिए. प्रमोशन? हाँ, सेकंड मंजले से थर्ड मंजले पर. हा हा हा. बालूनं विनोद केला. शिष्टाचार म्हणून मी हसलो खरा, पण आतून मी अस्वस्थ झालो होतो. कधीही ऑफिसमध्ये गैरहजर न राहणारा हा नाण्या आज दिसत कसा नाही? काय बरंबिरं नाही की काय त्याला? इस नाण्या को क्या हुआ? व्हॉट हॅपन टू हिम? गया. क्या? व्हॉट डू यू मीन? नाण्या गया. त्यानं नसाची डबी उघडून नस चिमटीत नाकात कोंबीत म्हटलं. मग कळकट्ट डागाळलेल्या रुमालानं नाक पुसूत घेत तो पुढे म्हणाला, अब वो ऑफिस में आने वाला नहीं. मी दचकून म्हणालो, आनेवाला नाही? बट व्हाय? ही रिझाइंड. रिझाइंड? येस. व्हाय बट? उसको पूछो. माझं आश्चर्य वाढत होतं. एवढी चांगली सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी नाण्यानं सोडावी असं अचानक काय घडलं या काळात? तब्येत तर अगदी ठणठणीत होती गृहस्थाची, कलदार रुपयासारखी. तसे काही घरगुती प्रॉब्लेम्सही नव्हते. प्रायमरीत नुकतीच गेलेली 2 गोजीरवाणी पोरं, घरची सगळी जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून आपलं शिक्षण पूर्ण करणारी गृहकृत्यदक्ष बायको. एक म्हातारी आई सोडली तर इतर काहीच बॉदरेशन नाही. सरळ नाकासमोर चालत जाणारा प्रेमळ सुस्वभावी माणूस. बायकोच्या डिलिव्हरीच्या वेळी देखील 1 दिवसाचीही सीएल न घेणारा. आज चक्क गैरहजर राहतो म्हणजे काय? बालूकडून काही कळलं नव्हतं, आणि जे कळलं होतं ते गोंधळ वाढवणारं होतं. म्हणून ऑफिस सुट्टाच घरी न जाता मी तडक नाण्याकडे गेलो. घर उघडच होतं. मुलं समोरच्या अंगणात खेळत होती. नानू. तो बाहेर येताच मला पाहून आनंदानं ओरडला, ओ भाल्या, लेका कधी आलास? तो मला कडकडून मिठी मारेल अशी माझी अपेक्षा होती. मीही त्या तयारीनं पुढे सरलो, पण तो अंतर राखून उभा राहिला. मी पाहिलं, त्याचे हात ओल्या राखेनं भरलेले होते. मी त्याच्या हाताकडे बघत असल्याचं ध्यानात येतात तो हसून म्हणाला, अरे भांडी घासत होतो, तू बैस, मी आलोच हात धुवून. मी बसलो. तो 2 मिनिटात हात धुवून आणि कपडे बदलून आला. माझ्या शेजारी सोफ्यावर बसला. माझ्या पाठीवर हात टाकीत मला प्रेमानं जवळ ओढून म्हणाला, कधी आला? आलो काल. पण एक सांग, तू ऑफिसमध्ये का आला नाहीस आज? मला ऑफिसला येणं आता जमणार नाही भालू. मी आश्चर्याने उद्गारलो, काय म्हणालास? एवढं दचकायला काय झालं? मला ऑफिसमध्ये यायला जमणार नाही. का पण? मला घर सांभाळायचंय म्हणून. घर सांभाळायचंय म्हणून? तुला? का? वहिनी घरी नाहीत की त्यांनी घर सोडलं? तसं काहीही झालेलं नाही. तुझी वहिनी घरी नाही हे खरं, पण तू समजतोयस त्या अर्थानं नव्हे. मग तिला नोकरी मिळाली. कुठं? वर्धेला. ती आता प्राध्यापिका, सॉरी पिका नाही, म्हणजे प्राध्यापक झाली आहे. 700-1600 स्केलमध्ये क्लिअर वेकन्सी वर्षानंतर कन्फर्म करण्याच्या बोलीवर. समजलं? ही तर छान बातमी होती. इट्स अ गुड न्यूज नाण्या. तू वहिनीला शिकवलंस त्याचं त्यांनी चीज केलं. नाहीतर त्यांचं सगळं टॅलेंट रांधा वाढा उष्टी काढा यातच गेलं असतं. या चांगल्या बातमीबद्दल अभिनंदन तुझं आणि वहिनींचंही. आता वहिनी आल्याबरोबर त्यांच्याकडून छानपैकी आलू पोहे वसूल केले पाहिजेत. मी आनंदाने उद्गारलो. म्हणजे तुला बराच वेळ थांबावं लागेल यासाठी? का? कारण तिला यायला एखाद वेळ बराच उशीर होतो. बस किंवा गाडी कधी मिळते यावर ते अवलंबून असतं. म्हणजे जाणं येणं करतात त्या रोज? येस. ठीक आहे, वहिनी घरी असताना आलू पोहे मागेन. भाल्या, अरे आलू पोहे खाण्यासाठी तुला एवढे कष्ट करण्याची गरज नाही. ते तुला आत्ताही मिळू शकतील. म्हणजे वहिनींनी सकाळीच करून ठेवलेले दिसत आहेत. गृहस्था, आलू पोहे मी करणार आहे. तू? दचकायला काय झालं?
मी करू शकणार नाही असं तुला वाटतं? ठीक आहे, हातच्या कंकणाला आरसा कशाला? प्रत्यक्ष पुराव्यानेच मी सिद्ध करून दाखवतो. मी नको म्हणायच्या आतच तो घरात गेला. सोफ्यावर बसल्या बसल्या मी वर्तमानपत्र चाळत राहिलो. 10-15 मिनिटातच नानू वाफे भरल्या 2 बशा घेऊन बाहेर आला. घे. मी दचकतच बशी हाती घेतली. नानूने एवढ्या अगत्यानं तयार केलेला पदार्थ, नाहीतरी कसं म्हणू, त्यात आलू पोहे हा माझा सगळ्यात वीक पॉईंट. काय होईल फार तर होऊन पोट दुखेल एवढंच. पण मित्राखातर तेवढी रिस्क घ्यायला हवीच होती. बाकी पोह्यांचं बाह्यरूप खरंच देखणं होतं. पिवळा धमक्क रंग, वर खोबऱ्याचा पांढरा किस टाकलेला, सांबाराची हिरवीगार लुसलुशीत पानं, बशीतून उठणाऱ्या वाफांसोबत दरवळणारा त्याचा मोहक गंध. माझ्या तोंडाला नकळत पाणी सुटलं. पहिला घास मी तोंडात टाकला ना आश्चर्याने म्हणालो, नान्या लेका, हे आलू पोहे खरंच तू केलेस का? अरे हॉटेलवाले जग मारतील असे मस्त झाले. मी हॉटेलमधूनच आणून ठेवले ते आधीच, आणि मी आल्यावर गुपचूप गरम केले. माझी ही प्रतिक्रिया बहुधा त्याला अपेक्षित असावी. तुला तशी शंका येणं स्वाभाविक आहे बाल्या, पण विश्वास ठेव, पोहे मी केले. करणारच होतो, कारण आता एवढ्यात ही येईल. थकून भागून आल्यावर तिला काहीतरी खायला हवं असतं म्हणून. तेवढ्यात दारात रिक्षा थांबल्याचा आवाज आला. आलीस ही, नान्या म्हणाला, आणि हातातली बशी टेबलावर ठेवून तो लगबगीनं बाहेर गेला. दाराबाहेर माझी स्कूटी उभी होती. ती वहिनींनी ओळखली. तिनं नान्याला विचारलं, भालूभाऊजी आलेत? हां, आत आलू पोहे गिळतोय. मला ठसका लागला. नमस्कार भाऊजी, कशी काय झाली तुमची ट्रीप? ट्रीप? ऑडिटची म्हणते हो, म्हणजे खाणं पिणं वगैरे. पिणं या शब्दावर विशेष जोर देत ती म्हणाली, अर्थात निव्वळ थट्टेनं. त्या शब्दाला माझ्या संदर्भात काही अर्थ नव्हता हे तिलाही माहीत होतं. उत्तम. अगं तू थकून आली आहेस, भाल्याशी गप्पा नंतर कर. आधी हातपाय धू आणि पोहे घे. गरम आहेत नाहीतर थंड होऊन जातील. बरं. आज जरा लवकर आलीस? कॉलेज थोडं लवकर सुटलं ना म्हणून. मुलं कुठं आहेत? इथंच तर खेळत होतील, येतीलच एवढ्यात. अन सासूबाई? मंदिरात गेली आहे. वहिनी हातपाय धुवून बाहेर येत नाही तो नानूनं तिच्या हाती आलू पोह्यांची बशी आणून दिली. देताना माझ्याकडे बघून हसत म्हणाला, अगं भाल्याला विश्वासच बसेना कालिंदी, मी पोहे केले असतील यावर. खरंय वहिनी, नाण्यासारखा पुरुष आणि त्यानं इतके चांगले पोहे केले असतील हे एकदम खरंच वाटत नाही वहिनी. अहो बाईसारख्या बाईला देखील कधी एवढे चांगले पोहे जमणार नाहीत, मी म्हणालो. यावर चेष्टेच्या स्वरात वहिनी म्हणाली, हे तुमचं मत तुमच्या घरी कळवायला हवा भालूभाऊजी. जे काय खरं आहे ते सांगितलं. काय खरं आहे भाऊजी? लग्नापूर्वी कसे होतात तुम्ही हे काय मला माहीत नाही? अगदी रोड आणि किडकिडीत. आशू म्हणाली सुद्धा होती. काय म्हणाली होती? जाऊ दे, लग्नापूर्वी ती तुमच्याविषयी काय म्हणाली होती ते आत्ता कशाला सांगू. तुमच्या सुखी संसाराला उगाच धक्का लागायचा. बाकी तिच्या हातचं अन्न खाऊन खाऊन आता तुम्ही चांगले गोल गरगरीत झालात. हं, नाही म्हणू नका. ती बोलत होती हे खोटं नव्हतं. शिवाय वहिनींशी वाद घालणंही कठीण होतं. त्यात ती आता प्राध्यापक झालेली, मी केवळ एक कारकून, नानूसारखाच. ती काय मला हार जाणार होती होय? मी गप्प राहिलो. बशीतला पोह्याचा शेवटचा कण देखील साठून पुसून साफ केला आणि उठलो. बरंय, चलतो. निघालात? जेवून जा ना आता. नको, उशीर होईल. शिवाय तुम्ही थकून आलात, माझ्यासाठी तुम्हाला त्रास नको. मला कसला त्रास? स्वयंपाकाचा. स्वयंपाक मी करणार आहे हे तुम्हाला सांगितलंय कोणी पण? मग तुमचे बंधू तेच करतात आजकाल. म्हणजे मला नोकरी लागल्यापासून. मला नाही कळलं. त्यात न कळण्यासारखं काहीच नाही भाऊजी. मी नोकरीच्या निमित्तानं घरनं सकाळी निघते आणि संध्याकाळी परतते. 4 भिंतींच्या बाहेर मला जावं लागतं. त्यामुळे 4 भिंतींच्या आतला व्यवहार तुमचे बंधुराज सांभाळतात. सासूबाईंचं, मुलांचं, आल्या गेल्याचं, आणि माझं सुद्धा सगळं आता तेच करतात. आमच्या रिकाम्या बशा उचलून नानू आत गेला होता. आम्ही गप्पा मारीत सोफ्यावर बसलो होतो. किचनमधून भांड्यांचे आवाज अधूनमधून येत होते. नानू बहुधा स्वयंपाकाची तयारी करीत असावा. मला नवल वाटलं. पुरुषासारखा पुरुष असून हा काय प्रकार? असं तर मी यांच्याकडे पूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. नाही म्हटलं तरी आज 8-10 वर्षापासून मी नानूचा संसार पाहत होतो.
वहिनी या घरी खाली मान घालून आली होती तेव्हा किती लाजाळू होती, आणि आता इतका बदल. नानू आत एखाद्या गृहिणीसारखा काम करतोय आणि त्याची हिला एवढीशी खंत नाही. खुशाल इथं सोफ्यावर बसून माझ्याशी गप्पा मारते. म्हणजे मला वहिनींशी गप्पा मारायला आवडत नव्हतं असं नव्हे, कोणत्या पुरुषाला पत्नीखेरीज अन्य स्त्रीशी गप्पा मारायला आवडत नाही. पण प्रश्न तो नव्हता. प्रश्न होता हे असं का? केवळ शिकल्यामुळे तिच्यात हा बदल झाला असेल का? शिकलेपणाचा अहंकार तिच्यात आला असेल? एकीकडे मी वहिनींशी बोलत होतो खरा, पण मनात प्रश्न उठत होते. त्यापेक्षा या मूर्खानं तिला शिकवलंच नसतं तर बरं झालं असतं. लग्नाच्या वेळी ती BScच्या दुसऱ्या वर्षाला होती. यानं तिला BSc केलं, ठीक आहे. अर्धवट राहिलेला कोर्स पूर्ण करणं हे स्वाभाविकच होतं. पण तिथं थांबावं की नाही? पण नाही. BScत तिला फर्स्ट क्लास मिळाला विथ डिस्टिंक्शन इन मॅथ्स, मेरिटमध्ये पहिली. झालं. हा लागला तिच्या मागे तू MSc कर म्हणून. तिला डिपार्टमेंट जॉईन करायला लावलं ती नको नको म्हणत असताना. बाकी वहिनी खरोखरीच हुशार. घरचं मुलांचं सगळ्यांचं करून देखील पहिली आली. मग याचा पुन्हा आग्रह तू MPhil कर, तेही तिनं केलं. आणि मग तिला प्रोफेसर करण्याचं स्वप्न तो पाहू लागला. पण स्वतः हा मात्र जेमतेम BS सेकंड क्लास करतो. काय तर UDC म्हणजे अप्पर डिव्हिजन क्लर्क. ही मात्र आता प्रोफेसर झाली आहे. आता बहुधा नाकापेक्षा मोती जड झाला असणार, त्यामुळेच असा वागतोय. दुसरं काय, सारखा तिच्या पुढे पुढे करतोय, जणू ती बॉस ना हा तिचा मोस्ट ओबिडियंट सर्वंट. मला नानूची कीव आली. तो बस बस म्हणून आग्रह करीत होता, पण मला तिथे बसवेनाच. उद्या येईन असं सांगून मी घरी आलो. रात्रभर बेचैन होतो. डोळा काही लवकर लागला नाही. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी थोडा वेळ आधी मी नानूच्या घरी गेलो. मला त्याच्याशी, फक्त त्याच्याशीच बोलायचं होतं. वहिनी निघून गेली होतीच, मुलंही शाळेत गेली होती. तो घरीच होता. मी हाक मारताच तो बाहेर आला, हातात तिच्या साडीचा ओला पिळा, अंगावर पाणी उडालेलं. नान्या, हा काय प्रकार आहे? मी थोडा रागवलोच. अरे आज नेमका धुणेवालीनं येणार नाही असा निरोप पाठवला. मुलं शाळेला गेलेली, आईलाही थोडं बरं नाही म्हणून ती झोपली आहे. म्हटलं मोकळा वेळ आहे आणि मुख्य म्हणजे नळ चालू आहे म्हणून कपडे धुवून घ्यावेत. धुवून झालेतच म्हणा, आत्ता वाळू घालून येतो, तू बस. मी आज सोफ्यावर बसत म्हणालो, मी धुण्याबद्दल म्हणत नाही आहे नान्या. मग या एकूणच प्रकाराबद्दल तुला विचारतोय. हे तुझं स्वयंपाक करणं, धुणी धुणं, भांडी घासणं, हे काय आहे? काय चालवलंस तू हे? सांगतो. तो आत गेला. आतल्या दोरीवर काठीनं कपडे वाळत घालताना त्याला पाहून मलाच कसं तरी होत होतं. तो आला, म्हणाला, हां आता बोल. अरे बोल काय गृहस्था, एखाद्या बाईनं हौसेनं करावी ती कामं तू करतोय, पुरुषासारखा पुरुष असून. तो हसला. भाल्या, अरे संसारात कोणीतरी पुरुष आणि कोणीतरी स्त्री हे व्हावंच लागतं. आत्तापर्यंत गृहिणींची कामं ही करायची, मी कमाई करायचो, मी बाहेरचं पाहायचो, आणि तिनं घरकाम सांभाळायचं ही विभागणी होती. आता ती माझ्यापेक्षाही जास्त कमाई करते. मग तिच्या वाट्याची कामं मी केली तर बिघडलं काय? काय बिघडलं? खरं सांग नानू, हे तू मनापासून करतोयस? अगदी मनापासून. ही कामं पुरुषांना शोभतात तुझ्यासारख्या? त्यात न शोभण्यासारखं काय आहे? ही साधी श्रमविभागणी आहे. भाल्या, एकानं कमवायचं, दुसऱ्यानं घर सांभाळायचं, सुखी संसाराची ही गुरुकिल्ली आहे. म्हणून तू घर सांभाळतोयस? सांभाळायला नको? अच्छा, म्हणजे तू याचसाठी ऑफिसमधून सुट्टी घेतलीस तर? होय, याचसाठी. आणि सुट्टी संपताच मी रिझाईन करणार आहे. काय? मी चित्कारलो. नानू, तू नोकरी सोडणार? होय. अरे चांगली सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी तुला मिळाली आहे. आजकाल नोकऱ्या मिळणं कठीण, आणि तू आहे ती नोकरी सोडणार? होय. अरे मुलांना, आईला वाऱ्यावर सोडण्याची माझी इच्छा नाही. कालिंदी घरी राहत होती तेव्हा प्रश्न नव्हता. आता ती नोकरी करते, माझ्याहून जास्त कमावते, तेव्हा एवढी चांगली नोकरी तिनं सोडणं योग्य होणार नाही. न्यू मॅथ्सची ती प्राध्यापक आहे. सुट्टीच्या दिवशी वगैरे ती पुढे मागे कदाचित ट्युशन्स पण करणार आहे. तेव्हा तिच्या मागे संसार सांभाळत बसण्याचं टेन्शन नको. तेव्हा ती जबाबदारी आता मी उचलणार आहे. शी शुड बी अवे फ्रॉम दॅट बॉदरेशन.
असं मला वाटतं. पण गृहस्था, त्यासाठी तू नोकरी सोडलीच पाहिजे असं नाही. वाटल्यास एखादी बाई दे ठेवून दिवसभराची. आईकडे मुलांकडे ती पाहील. नानू हसला, बहुधा माझ्या अडाणीपणाला. जिव्हाळ्यानं करायची कामं अशी दुसऱ्या माणसांकडनं होऊ शकत नाही बालोबा. नोकर चाकरांच्या स्वाधीन घर करून मला घराची धर्मशाळा करायची नाही आहे. शिवाय एकाच कुटुंबात कोणाही एकाला नोकरी पुरे, नवऱ्याला नाही तर बायकोला. दोघांनाही शक्यतो नकोच. तशी गरज नसताना दुसऱ्यानंही नोकरी करणं म्हणजे इतर खऱ्या गरजू व्यक्तीला नोकरीपासून वंचित करणं. त्याचा नोकरी मिळवण्याचा हक्क विनाकारण हिरावून घेणं आहे असं मला वाटतं. माझ्या मते तो सामाजिक गुन्हा आहे. कालिंदीच्या एकटीच्या पगारात आमचं सर्वांचं छान भागेल. त्यामुळे मी आणखीन एक जागा निष्कारण अडवणं योग्य नाही. अर्थात तुला हे सारं पटेलच असं नाही. नाहीच पटत. आजचे दिवस कसे आहेत ते पाहतोस ना. आज पैसा जेवढा मिळवता येईल ना तेवढा मिळवावा असे दिवस आलेत. पैसा कितीही मिळाला तरी तो अपुराच असतो बालू. शिवाय मी घरी नसलो की आईची मुलांची आबाळ होईल. ती मला नको आहे. अरे, मुलांना त्यांचं मायेचं माणूस हवं तेव्हा जवळ असावं असं वाटतं. ती त्यांची स्वाभाविक भूक आहे. मला त्यांची उपासमार करायची नाही. म्हणजे तू नोकरी नक्की सोडणार? होय. अन घर सांभाळणार? होय. धुणं भांडी, उष्टी खरकटी, स्वयंपाक बिंपाक आला गेला हा सारा व्यवहार आता तू करणार? येस, करावाच लागणार. याचा अर्थ तू आता गृहिणी होणार तर एकूण? होय रे बाबा, पण व्याकरणाच्या सोयीसाठी गृहिणी या शब्दाऐवजी गृहस्थ हा शब्द तू वापरलेला बरा राहील. धान्य आणणं, निवडणं, चक्कीवरून दळून आणणं, भाजीपाला खरेदी करणं, एवढंच नाही तर पापड लोणची करणं, मूगवड्या घालणं हे देखील मीच करणार. त्याला चिरवण्यासाठी मी म्हणालो, आणि उद्या तशी वेळ आलीस तर सुतिकागृहातही तूच जाणार ना. मला खरोखरीच त्याचा संताप आला होता. पण तो शांतपणे म्हणाला, नाही रे राजा, सुतिकागृहात मात्र मी जाणार नाही आणि कालिंदीही जाणार नाही. तशी वेळच येणार नाही. आमची 2 मुलं आहेत, ती पुरेशी आहेत. हम दो हमारे दो. आता त्यांना वाढवणं, त्यांच्यावर चांगले संस्कार करणं, त्यांचा अभ्यास घेणं, ती शाळेतून घरी येताच त्यांना खायला देणं, त्यांना काय हवं नको ते पाहणं, हे सगळं पैशापेक्षाही मला महत्त्वाचं वाटतं भाल्या. ते अधिक आवश्यक आहे. अर्थात हा माझा विचार आहे. तुला तो पटलाच पाहिजे असं नाही. नाहीच पटणार, मी पुरुष आहे. यावर तो एकदम भडकून म्हणाला, तू पुरुष आहेस म्हणजे नक्की काय आहे रे? एक ओठांवरचा हा मिशांचा पुंजका सोडला तर आहे काय विशेष तुझ्याजवळ? शरीरानं, मनानं, बुद्धीनं आणि कर्तृत्वानं स्त्रिया देखील पुरुषांइतक्या समान आहेत. त्यांना तशीच संधी आपण पुरुषांनी आजवर दिली नाही. आपला इगो, आपला पुरुष अहंकार जपण्यासाठी. आणि आपणच हाकाटी करीत सुटलो, त्या दुबळ्या म्हणून, चूलमूल हेच त्यांचं क्षेत्र म्हणून. खरं सांगू भाल्या, घरकाम सांभाळण्याचा निर्णय घेतल्यापासून मी इतका सुखी आहे म्हणतोस. ते ऑफिसचं सुतकी वातावरण, अकाली वार्धक्य आल्यासारखी दिसणारी तिथली माणसं, मान मोडून करावी लागणारी निरस आकडेमोड आणि ते फायलींचे ढिगारे, सगळ्यातून मी सुटलोय. आपल्या माणसासाठी राबावं, स्वयंपाक करावा, मुलांच्या किलबिलाटात रमावं, आईजवळ सुखदुःखाच्या गोष्टी कराव्या आणि कामं आटोपली की मस्त ताणून झोप घ्यावी. कसली कटकट नाही की काही नाही. एव्हरी डे बिकम्स अ संडे फॉर मी. भाल्या, हा असा निर्णय घेतल्यापासून मी माझा स्वतःचा मुक्त्यार झालोय. आय एम द मास्टर ऑफ माय ओन सेल्फ, द मोस्ट हॅपी पर्सन इन द वर्ल्ड. अंडरस्टूड? तो उत्साहानं बोलत होता आणि मी अचंबित होऊन फक्त ऐकत होतो. मग तोच म्हणाला, फॉरगेट इट. जेवण करूनच आला असशील म्हणून जेव असं मी म्हणत नाही, पण तुला कॉफी चालायला हरकत नाही. मी नको नको म्हणत असतानाही तो उठला आणि आत गेला. मी बसल्या बसल्या त्याच्या बोलण्याचा विचार करीत होतो. त्या बोलण्यात काही तथ्य नक्कीच होतं. मलाही ते पटू लागलेलं होतं. हळूहळू नाण्याचा मला हेवाही वाटू लागलेला होता. तेवढ्यात तो ट्रेमध्ये कॉफीचे 2 मग घेऊन आला. कॉफीचा वेलदोडेयुक्त सुगंध मला जाणवला. कॉफीचा मग उचलून मी हळूच एक घोट घेतला, त्याच्याकडे फक्त पाहिलं आणि पुन्हा कॉफी पिऊ लागलो. तुम्हाला सांगतो, इतकी चवदार कॉफी आयुष्यात मी अगदी पहिल्यांदाच घेत होतो.
फ्रेंड्स, आजची कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. आवडली असेल तर लाईक करा आणि असंच छान छान ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा वसंत कथा.